देव म्हणतात, बाळा, जवळचीच माणसे घात करत असतात, म्हणून तू सावध राहा. फार काळापूर्वीची गोष्ट आहे. शहरात राहणारा सबल नावाचा मुलगा त्याच्या आयुष्यात खूप निराश होता. त्याच्या निराशेचे कारण म्हणजे तो अजूनही काहीच करत नव्हता. त्याचे आईवडील त्याला टोमणे मारायचे की तुझे सगळे मित्र काही ना काही करीत आहेत आणि तू अजून घरीच बसून आहेस. मित्रांमध्ये त्याची अनेकदा खिल्ली उडवली जाते. तो कोठेही गेला की लोक त्याला विचारायचे की तू काय करतोयस. हळूहळू त्याने नातेवाईकांना भेटणे आणि लोकांशी बोलणे बंद केले. तो कित्येकदा घरीच राहायचा. तो एकट्यात रडत बसायचा. देवाला शाप देत त्याच्या नशिबाला दोष तो देत होता. आता त्याला आपल्या आयुष्याचं खूप काही वाटायला लागलं होतं. कधी कधी त्याला वाटायचं की तो काही करण्याच्या लायकीचाच नाही. मग जिवंत राहून काय उपयोग असे त्याच्या मनात येते. शहरातील एका रस्त्यावरून तो जात होता तेव्हाच त्याला एक गुरु दिसले, जे त्यावेळी इतरांच्या दुःखावर प्रवचन देत होते. तोही त्यांच्या गर्दीत मागे बसून गुरूंचे प्रवचन ऐकू लागला. दुःख हे आपल्याला जीवनाचे सत्य दाखवून जीवन योग्य पद्धतीने कसे जगायचे हे शिकवणाऱ्या गुरूंचे प्रवचन तो मन देऊन ऐकत होता. गुरु सांगत होते ते सगळं तो ऐकत होता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या गुरुकडून दुःखाच्या रूपात आयुष्य जगायला शिकू शकता, किंवा हवं असेल तर तुम्ही त्याला दुःखात बुडवून रडत बसू शकता. सबल ही गुरूंच्या वाक्याची गोष्ट त्याला चांगली वाटली. त्याला या गोष्टीमध्ये कोणताही अर्थ सापडला नाही. तेव्हा तो उभा राहिला आणि म्हणाला, दुःख काहीच शिकवून जात नाही, फक्त वेदनाच तो देऊन निघून जातो. दुःखाची वेदना अनंत आहे. असे वाटते यानंतर ज्या व्यक्तीला काहीही मिळणार नाही तो देखील त्याच्यासमोर लहान दिसू लागतो. तेव्हा गुरु म्हणतात, अखेर तुझे दुःख काय आहे. तेव्हा सबलने आपली सर्व व्यथा गुरूंसमोर सांगितली आणि विचारले, तुमच्याकडे माझ्या या दुःखावर काही उपाय आहे का. हे ऐकून गुरु हसले आणि म्हणाले, तुमच्या आयुष्यात खरे दुःख ज्या दिवशी असेल त्या दिवशी तू माझ्याकडे ये, मी नक्कीच तुझे दुःख दूर करीन. असे बोलून गुरु हसायला लागले. सबलने त्याच्या प्रश्नाचा विचार केला, म्हणजे माझे दुःख खरे नाही का. मी ज्या दुःखातून जात आहे ते खोटे आहे का. माझे दुःख कोणी समजू शकत नाही. जेव्हा आईवडीलच माझे दुःख समजू शकले नाही तर हे गुरु तरी कसे समजणार. सबलने त्याच्या दुःखाने त्रस्त झालेल्या स्वराने निर्णय घेतला की आता आपण काहीतरी करू. त्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला, पण त्यात त्याला यश मिळत नव्हते. पण तो काहीतरी प्रयत्न करतोय याचा त्याच्या घरच्यांना आनंद वाटत होते. तो त्याच्या व्यवसायात गुंतला होता आणि हळूहळू यशही येऊ त्याला लागले. त्यानंतर त्याने वेग घेतला आणि अवघ्या 3 वर्षातच तो मोठा उद्योगपती बनला. आता या सबलच्या आजूबाजूला अनेक लोक होते ज्यांना त्याची काळजी वाटायची. तो आवडायला लागला होता. त्याच्या कामाचे सर्व कौतुक करायचे. आता त्याचे कुटुंबीयही त्याचे कौतुक करताना थकत नव्हते. दिवसेंदिवस त्याच्या मित्रांची संख्या वाढत होती. आता तो त्यांच्या आयुष्यात खूप खुश होता. त्याच्या काही मित्रांनी त्याला सल्ला विचारला तेव्हा त्याने सांगितले, मोठा उद्योग बंद कर आणि तू जास्त आनंदी पुढे जाण्याचा विचार कर की तू या शहरात, या राज्यात सर्वात मोठा व्यवसाय करणारा झालास तर तुला किती आनंद होईल.
किती लोकांना तुझ्यात सामील व्हायला आवडेल, तुझी किती कमाई होईल, असे तो त्यांना सांगतो. राजा स्वतः तुझ्याशी मैत्री करू इच्छितो आणि गरज पडल्यास तुझ्याकडून पैसे घेईल. मित्रांचे हे बोलणे, हे प्रकरण सबलच्या मनात घर करून गेले. आता तो अधिक पैसे कमावण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला या सगळ्याची खूप लवकर करण्याची गरज आणि घाई होती. हे सर्व करत असताना त्याला तो मिळवण्याचा प्रयत्नात त्याला जास्त वेळ वाया घालवायचा नव्हता. त्यामुळेच तो अयोग्य अशा गोष्टी करू लागला. त्याने आपल्या मित्रांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यास सुरुवात केली. अधिक नफा कमवण्याच्या लालसेपोटी त्याने आपल्या माणसामध्ये, आपल्या मालामध्ये, आपल्या बिझनेसमध्ये भेसळ सुरू केली आणि इतर व्यापाऱ्यांविरुद्ध षडयंत्र रचले. त्यांना धमकावले, त्यांना त्रासही दिला. त्याच्या काही मित्रांनी त्याला जे काही करायला सांगितले ते सर्व तो करीत राहिला. तो इतर पद्धतींपेक्षा जास्त पैसे कमवत होता, पण आता त्याच्या आयुष्यात फक्त शांतता होती, सुख होतं, पण त्याची मनशांती नाहीशी झाली होती. आता त्याला रात्री झोप येत नव्हती. तो सतत व्यस्त होता. सुखाच्या सर्व गोष्टी मिळूनही त्याला कोणाचाच आनंद घेता येत नव्हता. एके दिवशी सबल त्याच्या कामाच्या निमित्ताने कोठेतरी बाहेर जात असताना त्याला वाटेत गुरूंचे आश्रम दिसले. तो थांबला आणि गुरूंकडे गेला आणि म्हणाला, गुरुदेव, तुम्ही म्हणालात की जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा माझ्याकडे ये. आज मी खूप दुःखी आहे. माझा निद्रानाश होत आहे. रात्रीची झोपच गायब झाली आहे. मला कुठेही शांतता मिळत नाही गुरु. अशा प्रकारे सबल गुरूंना आपल्या सर्व समस्या सांगतो. तेव्हा गुरु म्हणतात, मला पहिल्यांदा भेटलास तेव्हाही तू काही दुःखात होतास. त्या दुःखातून तू काय शिकलास? सबल त्यावर बोलला की मी शिकलो, फक्त विचार करून आणि काळजी करून काहीही होत नाही. तुमचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. केवळ काम करूनही काहीच होत नाही. आपले काम शेवटच्या टप्प्यावर नेणे देखील आवश्यक आहे. वाटेत कितीही अडचणी आल्या, कितीही निराश झालो आपण, तेव्हा आपण आपल्या भविष्यात काही होणार नाही हे सोडून न देता मेहनत करायला पाहिजे. त्याला मग तो असं गुरूंना म्हणतो आणि लोक फक्त यशस्वी झालेल्या लोकांचाच मान देतात. मग कोणी कितीही चांगले असो, तो लोकांच्या नजरेत खूप महान आहे. हे मी शिकलो. जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा मग माझ्याकडे ये, मी नक्कीच ते सोडवीन. मग गुरूंनी सबलला स्वतःबरोबर आणलेला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली घागर गुरूंना भेट म्हणून देऊ केली. ते पाहून त्याला गुरु म्हणाले, मला याचा काहीच उपयोग नाही. त्या झाडाखाली खड्डा खणून त्यात ते पुरून टाक. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सबलने तो घागर झाडाखाली पुरला आणि तेथून तो निघून गेला. काही दिवस व्यवसाय चांगला चालत होता, पण चुकीच्या व्यवसायामुळे हळूहळू व्यवसायात तोटा होऊ लागला. त्याची सर्व संपत्ती हळूहळू संपुष्टात येऊ लागली आणि एक दिवस असा आला जेव्हा त्याच्याकडे काहीच उरले नाही आणि त्याच्यावर कर आकारला गेला. परंतु त्याने त्याच्या मित्राकडून सर्व कर्ज घेतले होते, म्हणून तो आरामात होता. तो विचार करायचा की त्याचे मित्र वाईट काळात त्याला साथ देतील, पण तसे काही झाले नाही. वाईट वेळ येताच मित्रांनी प्रथम त्यांच्याकडे कर्जाची मागणी करण्यास सुरुवात केली आणि कर्ज परत न केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्याच्या हितचिंतकांनी त्याच्यावर प्रेम करणे सोडून दिले, पाठ फिरवली. त्याचे मित्र जे त्याच्यासोबत मस्ती करायचे आता त्याच्यापासून दूर पळू लागले.
त्याच्या घरच्यांनी त्याच्या चुका आणि उणिवा मोजायला सुरुवात केली. त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. त्याने वडिलांना मदत मागितली असता वडील म्हणाले, माझ्याकडे थोडीच मालमत्ता आहे, हेही मी तुला दिले तर तुझ्या आईला मी कुठे ठेवणार? मालमत्ता हा आपला शेवटचा उपाय आहे. सबलला आता जास्त दुःख झाले. त्याचे दुःख समजून घेणारे त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हते. तो लोकांना भेटला पण त्याची फसवणूक झाली. या विश्वासघाताने त्याचे मन दुखावले गेले. त्याला वाटू लागले, आता जगण्यात काय अर्थ? आता मरण हाच आधार आहे. तो आत्महत्या करण्यासाठी डोंगराकडे जात होता. त्याला अचानक आठवण झाली की गुरु म्हणाले होते की जेव्हा तुला दुःख असेल त्यावेळेस तू माझ्याकडे ये. जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा सबल गुरूंकडे गेला आणि आपली सर्व व्यथा त्याने सांगितली. डोळ्यात पाणी आणत तो म्हणाला, माझे हे दुःख सोडवा गुरुदेव. तेव्हा गुरु म्हणाले, जेव्हा तुमच्या जीवनात खरे दुःख येते मग माझ्याकडे या, मी नक्कीच सोडवीन. माझ्या आयुष्यात सध्या जे घडत आहे ते दुःख नाही का? सबलने प्रश्न केला. गुरु म्हणाले, आधी तुम्ही सांगा की तुमच्या या दुःखातून तुम्ही काय शिकलात? तेव्हा सबल आपल्या यशामुळे, आपल्या प्रगतीमुळे जी माणसे आपल्या आयुष्यात आली होती ती नक्कीच आपला विश्वासघात करतील, कारण ते वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहणार नाहीत हे मला कळाले. ते फक्त चांगल्या काळातच आपला फायदा घेतात आणि वाईट काळात आपल्याला सोडून देतात, आपली साथ देत नाहीत. मग अशा लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे जे आपल्या वाईट काळात, आपल्या अपयशाच्या वेळी आपल्या पाठीशी खंबीर उभे राहतात. अशी माणसे फार कमी असतात, पण ज्यांच्याकडे असतात त्यांनी त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांचा अपमान होता कामा नये. कोणाच्या विरोधात कधीही कट रचू नये हे देखील मी शिकलो. माणसाने आपले काम प्रामाणिकपणाने आणि संयमाने करायला हवे आणि कधीही लोभी होऊ नये. मित्र हा मानवी स्वभाव आहे. आपली सर्व व्यथा तो गुरूंकडे सांगतो आणि आयुष्यात एक नवीन धडा तो शिकत असतो. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.